नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 4 जून 2025. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो, तुम्ही काय करा, आणखीन 5, 6, 7 म्हणजे 3 दिवस आणखीन तुम्हाला शेतीचे कामं करायला वेळ आहे. तुम्ही असं पाळी घालून घ्या, कारण की राज्यात 7 जून, 8 जून, 9, 10च्या दरम्यान एकदा थोडा पाऊस येणार आहे, भाग बदलत पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. जर काही शेतकऱ्याचे 10 जूनपर्यंत शेत नाही तयार झाले तर तुम्ही काय करा, 10, 11 आणि 12 3 दिवस तुम्हाला म्हणजे चान्स आहे. 10, 11, 12 पर्यंत करून घ्या, कारण की राज्यामध्ये म्हणजे 13 जून ते 18 जून राज्यात मुसळधार पाऊस पडणार आहे. ठिकठिकाणी ओढे नाले वाहतील असा पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. सांगायचं झालं तर तो पाऊस पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश, मराठवाडा सगळ्या विभागामध्ये म्हणजे 7, 8, 9च्या दरम्यान भाग बदलत पडणारच आहे. पण त्याच्यानंतर 13 जून ते 18 जूनच्या दरम्यान खूप मुसळधार पाऊस पडणार आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी होणार आहे, काही ठिकाणी म्हणजे ओढे नाले वाहताना पडणार आहे, कुठं रिमझिम पडणार आहे. मग एवढा जर पाऊस पडला तर तुमचे शेत दुरुस्त व्हायचे नाही. म्हणून तरी शेतकऱ्याला सांगतो, तुम्ही काय करा, म्हणजे आज आहे 4 जून, 5 जून, 6 आणि 7 4 दिवस आहे, शेत दुरुस्त करून घ्या. त्याच्यानंतर 7, 8, 9, 10च्या दरम्यान थोडा पाऊस भाग बदलत पडणार आहे. पण त्याच्यानंतर 11 जून, 12 जून 2 दिवस तुम्हाला कामं करायला वेळ भेटणार आहे. तितक्यामध्ये तुम्ही सगळ्या शेतकऱ्यांनी कामं करून घ्या, कारण की राज्यात 7 जून, 8, 9ला पाऊस यायला आहे. तुम्ही शेतीची मशागत करून घ्या, तो पाऊस सगळीकडेच पडणार आहे. परत एक सांगतो, या पावसामध्ये विजेचं प्रमाण जास्त असल्यामुळं आपल्या पाळीव प्राणी झाडाखाली बांधू नका. आपल्या सांगायचं झालं तर आपली स्वतःची काळजी घ्या. विजा कडकडत असताना झाडाखाली थांबू नका. 4 जून, 5 आणि 6 3 दिवस आणखी उघडीप आहे. या 3 दिवसामध्ये देखील भाग बदलत थोडं पाऊस पडणार आहे. 10 मिनिटाचा, 20 मिनिटाचा पण भाग बदलत पडणार आहे. पण त्याच्यानंतर मात्र 7, 8, 9चा मात्र प्रत्येक गावाला एकदा पाऊस येऊन जाणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर 10, 11, 12 3 दिवस हवामान कोरडं राहील. पण 13 ते 18 राज्यात मुसळधार पाऊस पडणार आहे, धोधो पडणार आहे. म्हणून तुम्ही तुमच्या आपल्या शेतीची मशागत करून घ्या. खास करून दुष्काळ पट्ट्या बीड जिल्ह्याच्या शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी म्हणजे 13 ते 17चा पाऊस पडणार आहे, खूपच पडणार आहे. बीड जिल्हा, तडा, आष्टी या भागामध्ये, म्हणून त्यांच्यासाठी खूप आनंदाची बातमी. लातूर जिल्ह्यात देखील यावर्षी खूपच पाऊस पडणार आहे, म्हणून त्यांच्यासाठी देखील आनंदाची बातमी. तसं सरासरी बघितला संपूर्ण महाराष्ट्रातच यंदा चांगला पाऊस पडणार आहे. म्हणजे 2025 हे चांगलं शेतकऱ्याची साल राहणार आहे. आणि मी पहिल्यापासून म्हणतो, तुम्ही बघा माझ्या अंदाजात वाटल्यास व्हिडिओमध्ये बघा की यावर्षी शेतकरी जूनच्या शेवटच्या आठवड्यात पेरणी करायला दिसेल म्हणून असा अंदाज दिला होता, आणि ते तुम्ही वाटल्यास बघू शकता. आणि यावर्षी तशीच परिस्थिती राहणार आहे. अचानक वातावरणात बदल झाला, उद्याचा एक मेसेज दिला जाईल. धन्यवाद.